नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 11 ऑक्टोबरपर्यंत झालेले सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, तर शेवटपर्यंत पहा। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी। आणि कधी केली मित्रांनो? तर 19 जुलै 1905 ला, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, विधानसभेचे उपसभापती कोण आहेत, म्हणजेच उपाध्यक्ष कोण आहेत? तर नरहरी झिरवाळ हे आहेत विधानसभेचे उपसभापती। तर मित्रांनो, तुम्हाला याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की विधानसभेचे सभापती कोण आहेत? तर राहुल नार्वेकर आहेत। सभागृह नेता कोण आहेत? तर एकनाथ शिंदे आहेत। आणि विरोधी पक्षनेता कोण आहेत विधानसभेचे? तर विजय वडेट्टीवार हे आहेत। तर मित्रांनो, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठीच लक्षात ठेवा। 2023 चा अर्थसंकल्प कधी मांडला गेला? तर 1 फेब्रुवारीला 2023 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। तर मित्रांनो पहा, 2017 पासून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येतो। आणि त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते असाही प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात ठेवा, अरुण जेटली होते। आणि आता सध्या कोण आहेत अर्थमंत्री? तर निर्मला सीतारामन आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर किती असते? तर 6 महिने इतके असते। संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर असते 6 महिने। महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाची स्थापना कधी झाली? तर 1936 ला झालेली आहे। सेवाग्राम आश्रमाची स्थापना त्यांनी 1936 ला केली। नेक्स्ट क्वेश्चन, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हे उद्गार कोणी काढले आहेत? तर हे उद्गार आहेत स्वामी विवेकानंद यांचे। आणि मित्रांनो, हे उद्गार तुम्हाला सुद्धा लागू होतात, कारण तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे आहे, त्यासाठीच उठा जागे व्हा आणि तुमचे ध्येय सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही थांबू नका मित्रांनो। कृषी गणना दर किती वर्षांनी होते? तर दर 5 वर्षांनी कृषी गणना करण्यात येते। पुढचा प्रश्न आहे आपला, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर वहिदा रहमान यांना देण्यात आला आहे 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार। आणि मित्रांनो, 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला होता 2020 ला? हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे? तर हे 4थे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे मित्रांनो। मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की शाश्वत विकास उद्दिष्ट किती आहेत, एकूण किती उद्दिष्ट दिलेले आहेत? तर एकूण 17 उद्दिष्ट आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले? म्हणजेच कोणत्या वर्षी पंचायत राज मंत्रालय स्थापन करण्यात आले? तर 27 मे 2004 ला पंचायत राज मंत्रालयाची स्थापना झाली आहे। कायद्याची पदवी घेणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? तर कार्लेनिया सोराबजी या आहेत कायद्याची पदवी घेणाऱ्या आपल्या भारतातील पहिल्या महिला। नेक्स्ट क्वेश्चन, भारताला किती किमी लांबीची भूसीमा लाभली आहे? तर आपल्या भारताला एकूण 15,106.7 किमीची भूसीमा लाभलेली आहे। तर मित्रांनो, यावर अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याबद्दल आपण माहिती पाहू। तर पहा, एकूण जलसीमा किती लाभलेली आहे आपल्या भारताला? तर 7,517 किमी आहे। भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 2,933 किमी आहे। आणि भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे 3,214 किमी। तर ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। आजरा घनसा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले? तर पहा मित्रांनो, जिल्हा जर विचारण्यात आला तर कोल्हापूर जिल्हा, आणि तालुका जर विचारण्यात आला तर आजरा तालुका, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, नगर परिषद स्थापन करण्यासाठी कमीत कमी किती लोकसंख्येची अट आहे? तर एकूण किती लोकसंख्या असली पाहिजे त्या ठिकाणी जिथे आपण नगर परिषद स्थापन करू शकतो? तर त्या ठिकाणी 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येची अट आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याची स्थापना झाली आहे 29 मार्च 1968 ला। या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे आपला, 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर
यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. तर मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि 1 मे हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन किंवा आपण मराठी भाषा दिन म्हणून त्याला साजरा करतो. तर लक्षात ठेवा. HTML या संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा मित्रांनो, HTML म्हणजेच काय, तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा याचा फुल फॉर्म होतो. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याच्या लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? तर बिहार राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे. किती आहे? तर 1106 आहे घनता. तर मित्रांनो, आपण जनगणना 2011 वरती काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहूयात, जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर पहा, सर्वाधिक घनता राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर दिल्ली आहे. सर्वात कमी घनता असलेल्या राज्य कोणता आहे? तर अरुणाचल प्रदेश आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर केरळ आहे. आणि सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? तर बिहार राज्य आहे. आणि मित्रांनो, सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंबंधी संसदेमध्ये पारित झालेल्या विधेयकाचे नाव काय आहे? तर त्या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 असं नाव देण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिरपूर स्तूप कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे. FDIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा याचा लॉंग फॉर्म होतो. पुढचा प्रश्न, NQM याचा फुल फॉर्म काय होतो? तर नॅशनल क्वांटम मिशन हा याचा फुल फॉर्म आहे. NDPचा फुल फॉर्म काय आहे? तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय, NDP. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कर्नाटक राज्य. तर मित्रांनो, तुम्हाला याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य आहे. आणि पूर्वेला कोणते राज्य आहे? तर छत्तीसगड हे राज्य आहे. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. कृषी गणना दर किती वर्षांनी होते? तर दर 5 वर्षांनी कृषी गणना करण्यात येते. पुढचा प्रश्न आहे, हरभऱ्याचा हमीभाव 2023चा किती जाहीर करण्यात आला? तर 5,335 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. हरभऱ्याचा हमीभाव 2023चा किती आहे? तर 5,335 आहे. सिमला करार कधी करण्यात आला? तर 2 जुलै 1972ला हिमाचल प्रदेशातील शिमला येथे इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात हा शिमला करार झाला. तर कधी झालेला आहे मित्रांनो? तर 2 जुलै 1972ला झाला आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी कोणती संस्था स्थापन केली? तर त्यांनी स्त्रियांसाठी हिंगणे स्त्री संस्था ही स्थापन केलेली आहे, धोंडो केशव कर्वे यांनी. आणि कधी याची स्थापना झालेली आहे? तर 1896ला. हे सुद्धा लक्षात ठेवा. जगात राहण्यायोग्य शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा लागतो? तर मुंबईचा क्रमांक आहे 141वा. पुढचा प्रश्न आपला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? तर 65 वर्ष असते. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे? तर 6 आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर सांगा, कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हे कुठे आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. चला, पुढचा प्रश्न आहे, पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर दर 5 वर्षांनी पशुगणना होते. पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते? तर कापूस या पिकाची ओळख आहे पांढरे सोने म्हणून. आणि मित्रांनो, यावर असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखतात? तर यवतमाळ जिल्हा आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, कापूस पिकासाठी कोणते हवामान विभाग आहे? तर मित्रांनो, कापूस या पिकासाठी उष्णते उबदार व दमट हवामानाची गरज असते. SCBIचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
म्हणजे सेबीचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चवदार तळे सत्याग्रह कधी झाला तर 20 मार्च 1927ला झाला आहे. आणि हा सत्याग्रह कोणी घडून आणला होता मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडून आणला आहे. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात कधी सापडला तर 2011ला सापडला आहे पोलिओचा शेवटचा रुग्ण. आणि कोणत्या जिल्ह्यात तर बरद्वान या जिल्ह्यामध्ये सापडला होता. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती असते तर 288 असते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला आपल्या महाराष्ट्रातला तर अहमदनगर हा जिल्हा आहे. तर याचेच नवीन नामकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो अहिल्यादेवी नगर, हे सुद्धा लक्षात ठेवा. रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे तर हापूस आंबा यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्याचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा. महाराष्ट्रात किती महसुली विभाग आहेत तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 7 महसूल विभाग आहेत. तर कोणते कोणते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. पहा, नागपूर, अमरावती, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे असे सगळे मिळून 7 महसूल विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो यावरती असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत तर 6 आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बालदिन कधी असतो तर आपण कधी साजरा करतो राष्ट्रीय बालदिन तर 14 नोव्हेंबर या दिवशी आपण राष्ट्रीय बालदिन साजरा करतो. तर का करतो मित्रांनो तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो तर लक्षात ठेवा. ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर 4214 चौरस किलोमीटर इतके आहे ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ. तर मित्रांनो जिल्हा परिषदचे हे पेपर आहेत तर त्यासाठी जिल्ह्यांवरती परीक्षेत प्रश्न हमखास असणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे, कारण त्यावरती 3 ते 4 प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत. तर व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उर्विंदर पाल सिंग म्हणजेच UPS मदान हे आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त. तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कोणत्या पदावर आहे हे सुद्धा परीक्षेत विचारलं जात आहे. तर महत्त्वाचा टॉपिक आहे, यावरती सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर पाहून घ्या तो व्हिडिओ. तुम्ही जर म्हणत असाल तर परत तो व्हिडिओ मी अपलोड करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस आहेत. तर हे कितवे राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर 23वे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, PRN नंबरमध्ये किती अंक असतात तर 16 अंक असतात. आणि मित्रांनो PRN म्हणजेच काय तर परमनंट रजिस्टर नंबर. गुगलचे CEO कोण आहेत तर सुंदर पिचाई हे आहेत गुगलचे CEO. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिकमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो तर गोदावरी या नदीचा उगम होतो नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता तर कळसुबाई हा शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. तर या शिखराची उंची किती आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा 1646 मीटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर धनंजय चंद्रचूड हे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. आणि हे कितवे सरन्यायाधीश आहेत तर 50वे आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भुशी धरण कोणत्या नदीवर आहे तर इंद्रायणी नदीवरती आहे भुशी धरण. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे तर NH6 हा आहे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा महामार्ग. तर हा महामार्ग कुठून कुठपर्यंत जातो तर हाजिरा ते कलकत्तापर्यंत आहे हा महामार्ग. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक दिन कधी साजरा करतात तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.
तर मित्रांनो 5 सप्टेंबर या दिवशी कोणाचा जन्मदिवस आहे, जो की आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो? तर आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो 5 सप्टेंबरला, म्हणून आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, तर लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती हे सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत, तर मग पहिले राष्ट्रपती कोण आहेत आपल्या भारताचे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा। प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रसिद्ध खंडोबा मंदिर आहे पुणे जिल्ह्यामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर पहा मित्रांनो, इथे विधान परिषदेची विचारलेली आहे, तर किती आहे? तर 78 आहे सदस्य संख्या। आणि मित्रांनो, जर विधानसभा विचारलं असेल तर किती आहे मग सदस्य संख्या? तर 288 आहे। यावरती कालच परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, तर हे दोनही पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये अजून सुद्धा विचारू शकतात। प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे आहेत RBIचे गव्हर्नर। GST संपूर्ण देशात कधीपासून लागू करण्यात आले? तर मित्रांनो, काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये GST हा 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला आहे, तर लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला? तर लॉर्ड मेयो यांनी ठराव संमत केला होता। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष। तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री। सुधारक हे व्रतपत्र कोणाचे आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे व्रतपत्र आहे। आणि त्यांनी हे व्रतपत्र कधी सुरू केले? तर 1888ला। तर पहा मित्रांनो, समाजसुधारक या टॉपिकवरती परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत, तर आपण यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे दुपारी। ज्यांनी कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर पहा मित्रांनो, कारण त्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, आदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर गोल्फ या खेळाशी या संबंधित आहेत। काळाराम मंदिर सत्याग्रह कधीचा आहे? तर 2 मार्च 1930चा हा सत्याग्रह आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नरेंद्र मोदी यांना 2023चा टिळक पुरस्कार कुठे देण्यात आला? तर त्यांना हा पुरस्कार कोणत्या शहरात देण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो। तर पुणे या शहरात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। आणि कधी देण्यात आला? तर 1 ऑगस्ट 2023ला। डेटसुद्धा लक्षात ठेवा। पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर गोदावरी या नदीच्या काठावर आहे पंचवटी। नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक पर्यटन दिन कधी असतो? तर 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करतात मित्रांनो। तर मित्रांनो, हे आजचे प्रश्न आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला थोडा जरी आपल्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। मी तुमच्यासाठी जी काही मेहनत घेत आहे त्यासाठी एक लाईक तर केलाच पाहिजे। आणि मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।